अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून राजकारण तापलेलं आहे। महापौर निवड नगरमध्ये होणार की मुंबईत, पक्षश्रेष्ठीत ते ठरवणार यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून परस्पर विरोधी संकेत मिळतात। अहिल्यानगर महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय। 30 आणि 31 जानेवारीला ही निवडणूक होणार आहे। महापौर पद ओबीसी महिलेकरता राखीव आहे। भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे सत्ता स्थापनेकरता पुरेसं संख्याबळ आहे। मात्र निर्णय कोण घेणार हा खरा प्रश्न आहे। एकीकडे आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन महापौर ठरवला जाईल असं म्हटलंय। दुसरीकडे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचा आदेश अंतिम असेल असं स्पष्ट केलंय। त्यामुळे महापौर नगरमध्ये ठरणार की मुंबईमध्ये हा सवाल ऐरणीवर आलेला आहे। जोपर्यंत प्रोग्राम लागत नाही तोपर्यंत एवढ्या अगोदर बैठका घेऊन काही निष्पन्न होत नाही। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या तिघही लोकांचा एकदा निर्णय आला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आमचं दोघांचं काम आहे। शेवटी आम्ही जरी चेहरे असलो तरी आमचे नेते हे आमचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब हे तिघं बसून मुंबईच्या स्तरावर हा निर्णय होईल आणि मुंबईच्या स्तरावर हा निर्णय झाल्यावर तो आम्हाला कळवला जाईल। कारण की आम्ही सुरुवातीपासूनच अगदी निवडणूक सुरुवातीला सुरू होण्याच्या अगोदरच या समन्वय राखण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। त्याचं फलित देखील आपल्याला पाहायला मिळालं। तशाच प्रकारचा समन्वय हा यामध्ये देखील राखला जाईल। आता प्रत्येकाला इच्छा असते की कुठेतरी आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक असतील, या सर्वांमध्येच आता कुठेतरी इच्छा असतीच। त्यामुळे त्या प्रकारे आता पुढचा निर्णय देखील घेण्याकरता आम्ही एकत्रित बैठक करून तो निर्णय घेतला जाईल। अहिल्यानगर नंतर चंद्रपुरातले अपडेट घेऊया। चंद्रपुरामध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद बघायला मिळतोय। काँग्रेसला खरं तर खूप चांगल्या जागा तिथे निवडून आणल्या आलेल्या आहेत, पण तरी देखील अंतर्गत वाद 2 जणांमध्ये बघायला मिळतोय। एका बाजूला प्रतिभा धानोरकर ज्या खासदार आहेत आणि दुसरीकडे विजय वडेट्टीवार। तर आता या अंतर्गत वादावर दिल्लीमध्ये तोडगा निघेल असं कळतंय। चंद्रपूरच्या वादावर काँग्रेस नेत्यांची ऑनलाईन बैठक सुरू झालेली आहे। बैठकीमध्ये रमेश चेन्नीथला आहेत, हर्षवर्धन सपकाळ आहेत, विजय वडेट्टीवार आहेत आणि खासदार प्रतिभा धानोरकर सुद्धा उपस्थित आहेत असं कळतंय। अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी। उदय, ऑनलाईन बैठक सुरू झाली आहे, काय अपडेट? सुवर्णा, खरं तर आपण मगाशी बोललो होतो की चंद्रपूरचा वाद आता दिल्ली दरबारी गेला आणि त्याचा प्रत्यय आता आलेला आहे। कारण रमेश चेन्नीथला जे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांनी आता जे आहे ते या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी व्हीसी जी आहे ती घ्यायला सुरुवात केलेली आहे। सध्या काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत ज्यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर असेल, विजय वडेट्टीवार असेल, रमेश चेन्नीथला असेल आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असेल, या चौघांची जी आहे ती सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू आहे आणि हा वाद कशा पद्धतीनं शमविता येईल यासाठी आता जे आहे ते दिल्ली हायकमांडने याची दखल घेतली असं या निमित्तानं म्हणावं लागेल। खरं तर गेल्या वेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता। महापौर हा जे सपकाळ सांगतील ते असतील आणि गटनेता आणि स्थायी समिती हे खासदार आणि वडेट्टीवार यांच्या गटातले असतील। मात्र ते सगळं मध्यस्थी होत असताना काल जे काही नाट्यमय घडामोडी घडल्या त्यानंतर आता दिल्लीने याची दखल घेतलेली आणि या व्हीसी मध्ये काही तोडगा निघतो का आणि इथून सत्ता स्थापनेचा मार्ग काँग्रेससाठी सुकर होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल। आणि काय नेमकं या बैठकीमध्ये घडतं हे सुद्धा तुमच्याकडनं आम्ही जाणून घेऊच।